शेतातील विहिरीजवळ एक मोबाईल, एक हस्तलिखित चिठ्ठी आणि त्यानंतर समोर आलेली एका 38 वर्षीय तरुणाच्या मृत्यूची धक्कादायक घटना। या चिठ्ठीत पत्नी आणि एका व्यक्तीवर गंभीर आरोप करण्यात आले आणि आता या प्रकरणात दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकं काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी विश्वजित आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे ही धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार दत्ता प्रल्हाद शिंदे यांनी 3 जुलै 2026 रोजी शेतातील विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं। मात्र या घटनेनं वेगळं वळण घेतलं ते विहिरीजवळ सापडलेल्या त्यांच्या मोबाईल आणि हस्तलिखित चिठ्ठीमुळे। या चिठ्ठीत दत्ता शिंदे यांनी त्यांच्या पत्नी मीरा दत्ता शिंदे आणि अंकुश वामन काळे यांच्याकडून सतत मानसिक त्रास होत असल्याचा उल्लेख केला असून त्यातूनच आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं लिहिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी 4 जुलै रोजी तलवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या तक्रारीनुसार मीरा शिंदे आणि अंकुश काळे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास तलवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्नील कोळी करतायत। मित्रांनो, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी, त्यात गंभीर आरोप आणि त्यानंतर दाखल झालेला गुन्हा यामुळे या प्रकरणानं आता वेगळंच वळण घेतलंय। मात्र चिठ्ठीतील आरोपाची सत्यता आणि मृत्यूमागचं नेमकं कारण काय याचा तपास अद्याप सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल।